सुरू होणार आहे आणि अशाच प्रकारे हेच ड्राय रन राज्यातले एकूण 4 जिल्ह्यांमध्ये म्हणजे त्याची रंगीत तालीम जी आहे त्याला देखील सुरुवात होताना दिसते। यामध्ये सुरुवातीला ड्राय रन जो आहे तो जालना, नंदुरबार, नागपूर आणि पुणे अशा महत्त्वाच्या या जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे। आणि या ड्राय रन संदर्भात जरी लसीकरणाची चाचणी घेतली जाणार असेल तरी देखील सर्वसामान्य जनतेला ही लस घ्यावीशी वाटतेय का, कोरोनावरती ही लस किती प्रभावी ठरू शकते आणि हा ड्राय रन सर्वसामान्यांना पुन्हा एकदा कोरोनाची लस घेण्यासाठी मानसिक तयारी करण्यासाठी कितपत महत्त्वाचा ठरणार आहे हेच जाणून घेण्याचा आपण आज प्रयत्न करत आहोत। रवी जयस्वाल आमचे जालन्याचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, थेट त्यांच्याकडे जाऊयात। रवी, लसीकरणाचा ड्राय रन जरी आता शनिवारपासून सुरू होत असला तरी येत्या काळामध्ये टप्प्याटप्प्यानं का होईना प्रत्येकाला ही लस घेण्याची वेळ ही येणारच आहे। सर्वसामान्यांना काय वाटतं या लसीबाबत? लसीकरणाच्या रंगीत तालीमला उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि अवघ्या काही दिवसामध्ये प्रत्यक्षात लसीकरणालाही सुरुवात होणार आहे। त्याची काही दिवसामध्ये घोषणाही होण्याची शक्यता आहे। मात्र लोकांना, नागरिकांना याविषयी काय वाटतं, नेमकं लस आता येणार आहे, आपल्यासोबत काही नागरिक आहेत। मला सांगा दादा, आता लस येणार आहेत, तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आता असं वाटतं की कोरोनाचं प्रमाण फार कमी झालेलं आहे आणि कमी झालेलं प्रमाण, परंतु तरीसुद्धा जनसामान्याच्या मनामध्ये कोरोनाविषयी भीती होती आणि आज ती भीती जवळपास कमी झाली। आता तुम्ही म्हणता लसीकरण आली, ठीक आहे, परंतु लसीकरण हे कितपत सक्सेस होतं आणि त्यानंतर जनसामान्याच्या मनात त्या लसीकरणाविषयी भीती आहे किंवा याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात का, त्याच्यानंतर याच्यामुळं एखाद्याला जीवाला काही धोका होऊ शकतो का, म्हणजे याच्यासाठी अजून जनसामान्याच्या मनात जी भीती आहे ती काढणं आवश्यक आहे असं वाटतं। त्यावेळेस लोक तयार होतील, नसता जरा कठीण जाईल। बरोबर आहे, थोडी भीती आहे नागरिकांमध्ये, तुम्हाला काय वाटतंय? लस तर घेणंच लागणार आहे, पण त्या लस घेतल्यामुळं अमेरिकेमध्ये आता काही नागरिकांना चक्कर वगैरे येत आहे, याचे साईड इफेक्ट झाले नाही पाहिजे। ही सुद्धा लसच्या घेण्यासंदर्भात सुद्धा याची जनजागृती झाली पाहिजे, हीच आमची। लस घेणार आहे का ना मग तुम्ही? हा घेणं तर लागणार आहे ना, ते तर आपल्याला भेटून राहिले तर समजा तर घेणं लागणच। अजून काही नागरिक आहेत, मला सांगा दादा, तुम्हाला काय वाटतंय? आता लस अवघ्या काही दिवसांमध्ये येणार आहे, उद्यापासून ड्राय रन त्याचं सुद्धा सुरू होणार आहे। लस तर घ्यावं लागेल ना सर। लस नाही घेतलं कसं, आज मनामध्ये सर्वांच्या मनामध्ये भीती आहे। लोक पहिलेच जे घाबरून गेलेले 8-9 महिने घरामध्ये आहेत कोरोनामुळे पूर्ण धंदे उद्ध्वस्त झाले। लस आल्यामुळं त्यांची नवचेतना निर्माण झालेली, त्यांच्यामध्ये नवीन उद्योगधंद्याला वाढी